स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणारा कोकण रत्न पदवी प्रदान सोहळा जल्लोषात संपन्न. कोकणातील विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या कोकण रत्नांचा सन्मान. बस बस बहुत बढ़िया. थोडं हात करा ना. उल्लेखनीय स्वतःच्या कर्तृत्वावरती पुढे येऊन कोकण भूमीचं नाव सुवर्णाक्षर लिहितात अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आपण कोकण रत्न ही पदवी दिलेली आहे. आणि ही पदवी आपण त्यांना दिली कारण ही पदवी त्यांना आपण त्यांच्या मेहनतीला दिलेली आहे. त्यांचं काम करत असताना जे त्यांनी घाम आटून रक्त आटून घाम तयार केला, जे लोकांचा विरोध पत्करून सुद्धा लोकांची समस्याला वाचा बोलल्या, अशा लोकांच्या त्यागाला, अशा लोकांच्या समर्पणाला, अशा लोकांच्या मेहनतीला ही कोकण रत्न पदवी दिली आहे. ते नाव फक्त त्यांचं विश्वस्त म्हणून ते नाव आहे, परंतु खरी पदवी त्यांच्या त्यागाला आणि त्यांच्या मेहनतीला दिलेली आहे कोकण रत्न पदवी. आज ह्या स्वतंत्र कोकण राज्य अभियानकडे जवळपास 2000 नामांकन आली होती. त्याच्यामध्ये आम्ही 101 लोकांना आज प्रश्न आहेत, म्हणजे रोड असेल, पर्यावरणाच्या विरुद्ध कारखाने असतील, अणु ऊर्जा असेल, औष्णिक ऊर्जा असेल, ह्या सर्व प्रकल्पांना काही चांगले प्रकल्प असेल त्यांचं आमचं समर्थन आहे, पण काही विरोधात विकासाच्या नावावर धुडकूस घालून जरा कोकण उद्ध्वस्त करत असेल तर आमची एकमेव मागणी आहे, सर्व समस्येवर एकमेव उपाय म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य. स्वतंत्र कोकण राज्य हे आम्ही जमीन अधिग्रहण करेल की आमची जमीन ही कुठल्याही प्रांतीय किंवा पर मराठी लोकांना सुद्धा विकता येणार नाही, फक्त कोकण लोकांनाच विकता येईल. ही तजवीज हे स्वतंत्र कोकण राज्य अभियानामध्ये स्वतंत्र कोकण राज्यामध्ये असेल. मी उदाहरण सांगतो, आज संगमेश्वरमधलं एक उदाहरण तुम्हाला 4500 एकर जमीन विक्रीला काढली होती 10-12 गावामध्ये आणि सांगितलं होतं की आमच्या घरगुती प्रॉब्लेममुळे आम्ही जमीन विकतोय. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही 4500 एकर जमीन ही फक्त विकत नाही आहे, त्या जमिनीवरती काय प्रोडक्शन घ्यायचं तो अधिकार पण तुम्ही विकताय. कोणाला नोकरी लावायचा हा अधिकार पण तुम्ही विकताय. नुसता भावी पिढ्याला उद्ध्वस्त करण्याचं एक कटकार असताना तुम्ही लीजवर द्या. मग 30 वर्ष असेल, 40 वर्ष असेल, 50, जसं हरियाणा असेल, हिमाचल प्रदेश असेल, आपला गोवा असेल, गुजरात असेल, हे लीजवर देतात. पंजाब असेल तसं लीजवर देईल. लीजवर दिल्या कारणाने तुमची जमीन कायम तुमची राहते, तुमच्या भावी पिढीचं. जसं तुम्हाला पूर्वजांकडून ही जमीन आली, ही भावी वंशजांसाठी जमीन तुमची राखून ठेवली जाईल, ही लीजवर देण्यात यावी असा कायदा स्वतंत्र कोकण राज्य अभियान या सरकारकडे मांडणार आहे. त्याचबरोबर स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळची स्थापना करावी, कारण कोकणातली मुलं मी नितीन सत्यवंत कोलगे, मी परेल इथे राहतो आणि माझा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून काही बघता समाजसेवेसाठी आम्ही अविरत सेवा करत असतो. मग रक्तदान शिबिर असो किंवा पेशंटला लागणे, आम्ही एक रुग्ण मदत कक्ष म्हणून त्याचा एक आम्ही ग्रुप काढलेला आहे. त्या ग्रुपच्या मार्फत आम्ही सेवा करत असतो. जवळ टाटा KM वाडी हॉस्पिटल असल्यामुळे आम्हाला कोणत्या ना कोणत्या संपर्क आम्ही त्या पेशंटला कसं सहकार्य होईल जेवढं जमेल तेवढं, मग ती अन्नदानाची असो किंवा एखाद्या पेशंटला रक्ताची गरज असो किंवा औषध पाण्याची, तर सातत्याने आमचा प्रयत्न असतो की त्यांना कसं काय आपण व्यवस्थित त्यांना सहकार्य करताना ही एक भावना असते. आणि आज जो संजय कोकरे साहेबांनी जो कार्यक्रम केला तर त्याचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे साहेबांची अशी भावना आहे
की हे जे कोकणातली सगळी जी मंडळी ती एकत्र आली पाहिजे. एकत्र आल्यानंतर कोकणातला विकास कोकणातल्या लोकांसाठी झाला पाहिजे. बाहेरचे परप्रांतीय येत आहेत आणि तिथे त्या जागा घेऊन आवाढव्य महाल करून ते भाड्याने देणं किंवा लॉजिंग बोर्डिंग चालवणं असे विचित्र प्रकार चालू आहेत तिथे कोकणामध्ये. मग ती कोकणातली जी जमीन आहे ही शेताची जमीन आहे. ती शेताच्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने निघतात. मग ते आपल्या भूमिपुत्राने काय करू नये, हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांचं एक उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाचं असेल तर त्यांना कोकण राज्य हे व्यवस्थित म्हणजे जसं आपलं मुंबई राज्य आहे, ठाणा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हे एकत्र करून त्यांना कोकण राज्य एक वेगळं स्थापन करायचं आहे. त्याचं कारणच ते आहे की जेणेकरून कोकणातल्या लोकांना रोजगार कसा भेटला पाहिजे हा त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि त्यांच्या ह्या उद्दिष्टामुळे आम्ही एकत्र आलो आहे. त्यांच्या ह्या भावनेने आम्ही प्रेरित होऊन आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्याच्यामुळे त्यांनी तो आमच्या समाजसेवेची दखल घेऊन सगळ्यांचं इथे सत्कार केलेले आहे. त्यात मग डॉक्टर आहेत, वकील आहेत, सामाजिक कार्यकर्ते, उच्चभ्रू आहेत, जज आहेत, मला वाटतं CA पण आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात त्यांनी जी सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले जे 2000 नामांकन होते त्याच्यापैकी 150 जणांना त्यांनी इथे येऊन सत्कार केला. खरंच त्यांचं फार मोठं कार्य आहे आणि त्यांच्यात आमचं एक हातभार लागावं म्हणून आम्ही पण त्यांच्यामध्ये एक सहकार्याची भावना नाही केलं. त्यांचं एवढं मी तर म्हणतो की कोकणातला विकास अजून पाहिजे तसं झालेलंच नाही आहे. गेले 18 वर्ष झाले की नॅशनल हायवे आपला बनतो आहे. अजूनसुद्धा कोकणामध्ये जर कुठे हॉस्पिटल म्हटलं तर हॉस्पिटलांचा पण पत्ता नाही आहे. मग हे कधी होणार? मग आपण ज्यावेळेला आपण सगळे एकत्र येणार त्यावेळेला कुठे विकासाची पावलं होणार. आणि सरकारला कसं आहे, सरकार कोणती असो, सरकारच्या मागे लागून काम करून घेणं हे आपलं कर्तव्य असतं. सरकार कुठे कुठे बघणार, मग आपला हातभर त्यांना एक लागला पाहिजे म्हणून त्याच्यामागची भावना असते. आणि असं बघितलं गेलं कोकणाचं मंडळाचा सन्मान केला. आज आपण देखील सरांना एक सहकार्य केलं, काय सांगा त्याबद्दल आणि त्याबद्दल आपलं काय? नाही, त्याचं कारण एवढंच आहे की आमची एक दक्षिण मुंबई कॅटरिंग एक संस्था आहे आमची. त्या संस्थेमार्फत आम्ही त्यांना एक की त्यांचंही जे एवढं मोठं कार्य आहे त्याच्यामुळे आमचं हे काहीच नाही आहे. मग एक अशा व्यक्तीचं सत्कार होणं फार महत्त्वाचं असतं की ते हां सोन्यासारखी माणसं ही असणंही फार महत्त्वाची आहे की ज्यावेळेला आपला विकास कधी होणार, ज्याला तर कसं आहे, स्वतंत्र कोकण अभियान जे स्थापन केलेलं आहे, सुरुवात आताच आहे, त्यांनी छानपैकी सुरुवात केलेली आहे. आणि हे जे त्यांनी अभियान चालू केलेलं आहे त्याची दिवसेंदिवस प्रगती करणं हे त्यांच्या हातात आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कामात आम्ही त्यांच्याबरोबर राहणार, त्यांना मदत करणार. कारण ही गरज आहे कोकणाची. तर कोकणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे आता पदाधिकारी आहेत, अध्यक्ष वगैरे सगळे, त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे की कोकणासाठी आपण काहीतरी अभियान स्थापन करूत, आपण पुढे घेऊन जाऊ आणि कोकणाच्या जनतेचं, येणाऱ्या पिढीचं भवितव्य चांगलं करूया. आणि तो ऐसा है कि मैं पहले अपने बारे में बता देता हूँ कि मैं अल्ताफ़ काजी हूँ, कोकण मर्केंटाइल कोऑपरेटिव बैंक का पिछले 25 साल से डायरेक्टर हूँ और अभी बोर्ड ऑफ मैनेजमेंट एक कमेटी होती है RBI की, उस कमेटी का मैं चेयरमैन हूँ. अभी हम लोग तो मुझे इसमें सोशल वर्क में काम करते हुए, समाज सेवा में काम करते हुए पिछले 35 साल हो गए. इसके पहले मेरे वालिद साहब थे, उन्होंने 40 साल काम किया. हमारा घर पूरा ख़ानदान जो है वो हमेशा शुरू से सोशल वर्क में ही काम करते आया है. तो मेरे वालिद साहब को 40 साल हो गए और मुझे भी 35 साल हो गए. सोशल के साथ साथ मैं राजनीति से भी जुड़ा हूँ. मैं कांग्रेस पार्टी का लास्ट टाइम अभी जिला का वर्किंग प्रेसिडेंट था और बरसों से हम लोग पार्टी के तहत बोलो या सोशल ऑर्गेनाइजेशन के तहत हम लोग काम करते आए. लोगों के लिए सोशल एक्टिविटीज़ करते रहते हैं, गरीबों के लिए काम करते रहते हैं, एजुकेशन पे काम करते हैं, मेडिकल इसके हॉस्पिटलिटी पे हम लोग काम करते हैं. हम लोगों के लिए सुख सुविधा के लिए जो भी तकलीफ़ें हैं, परेशानी है, उसके लिए हर शुरू से काम करते आए और हम लोगों के और अभी ऐसा है कि हम लोग के काम को देखते हुए, बरसों के काम को देखते हुए, ये हमारी जो स्वतंत्र कोकण राज्य के लिए जो निर्माण के लिए जो संस्था काम कर रही है, उन्होंने मेरा नाम नॉमिनेट किया था मेरे काम को देखते हुए, मेरे सोशल एक्टिविटीज़ को देखते हुए, और मुझे कोकण रत्न पदवी देने के लिए आज आमंत्रण किया था. तो मुझे इन्होंने कोकण रत्न पदवी से नवाजा है. मैं इनका बहुत ही ये जो स्वतंत्र राज्य की जो
संस्था है उनका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ और मैं इन